नमस्कार. या गीता संध्या वर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते. आश्चर्य आवर्ती आघात, श्च वरती आघात, कारण पुढे जोडा अक्षर. आश्चर्यवत व वरती आघात, पश्यति प वरती आघात, कश्चिदेन कशावर येईल आघात? क वरती आघात. माश्चर्य म्हणजे कश्चिदेनम आश्चर्य असा तो संधी विग्रह आहे. मावरती आघात, पुढे कशावर येईल? श्च वरती आघात. माश्चर्य वद वदती कशावर येईल? व वरती येईल. वद वदती. तथैव चान्यः च्यावरती आघात. बरोबर आहे. आश्चर्य आवर्ती येईल, श्च वरती येईल. वच्चैन व वरती येईल. मन्यश म वरती येईल. आणि विसर्गाबद्दल हलंत श, कारण विसर्गाच्या पुढे श्र आलेला आहे. श्र नाही आहे बरं का, तो श आहे. कारण बघा, श्र असेल तर पोटात रेघ असते, हो की नाही? तर ही परत उभी जोडणी आहे. आपण हे शहामृगाचा काढतो आणि त्याला तर उभी जोडणी नाही, काढण्याची पद्धती वेगळी आहे. शहामृगाचा आणि त्याला रुकार काढतो. तर इथे फक्त श असा काढला आहे आणि त्याला रुकार दिला आहे. म्हणजे हा शच आहे, म्हणून हे शहामृगाचा येईल इथे. हां, विसर्गाबद्दल हलंत श. श्र नाही आहे. श्रला खाली दांडी असते, ती नाही आहे, म्हणजे तो श आहे. अश्व म्हणताना आपण अश्व म्हणताना असा काढतो, पण त्याचा उच्चार शच आहे, अश्व. पण तो श्र कधी येतो? खाली जर पोटात रेघ असेल तर श्र येतो. आश्चर्य वच्चैन मन्य शृणोतिश ती वरती आघात, कारण पुढे श्र आहे बघा. श्रुत्वाप्येन कशावर येईल आघात? श्रुवर येईल, नंतर त्वावर येईल. श्रुत्वाप्येन न च्या अनुस्वराच्या पुढे व आलाय म्हणून न वेदन चैव कश्चित क वरती आघात. आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेन आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेन. आलं म्हणता? कश्चिदेन आलं. कश्चिदेन. आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेन. म्हणा. परत एकदा. म्हणा. आलं. पुढे जाऊया. आता माश्चर्य असा शब्द नाही, संधी विग्रह आहे. एनम आश्चर्यवत वदती तथैव च अन्यः. पण आपण जोडून घेणार आहोत नंतर, म्हणून आपण माश्चर्य म्हणणार आहोत आता. माश्चर्यवद वदति तथैव चान्यः. वदति तथैव चान्यः. माश्चर्यवद वदति तथैव चान्यः. म्हणा.
छान. वदति तथैव चान्यः. छान. वदति तथैव चान्यः. आता ह्या दोन्ही ओळी जोडून घ्यायच्या आहेत आणि एका दमात म्हणायच्या आहेत. बघा. आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनमाश्चर्यवद् वदति तथैव चान्यः. आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनमाश्चर्यवद् वदति तथैव चान्यः. छान. फक्त देन असं म्हटलं की तुटलं जातंय. बघा. आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनमाश्चर्यवद् वदति तथैव चान्यः. आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनमाश्चर्यवद् वदति तथैव चान्यः. छान. म्हणा. आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनमाश्चर्यवद् वदति तथैव चान्यः. छान. आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनमाश्चर्यवद् वदति तथैव चान्यः. परत. आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनमाश्चर्यवद् वदति तथैव चान्यः. आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति. आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति. शृणोति. आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति. आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति. बघा. संधी विग्रह आहे. आश्चर्यवत च एनम अन्यः शृणोति. आश्चर्याने त्याच्याबद्दल ऐकतात कोण अन्य कोणी असं म्हटलंय. आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति. म्हणा. आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति. छान. म्हणा. आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति. छान. आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति. परत एकदा. आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति. श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. 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 बघा. संधी विग्रह आहे. श्रुत्वा अपि एनम म्हणजे ह्याच्याबद्दल ऐकलं तरी वेद न चैव कश्चित. काही कळत नाही कुणाला असं सांगितलंय. श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित. श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. म्हणा. श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. छान. श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. छान. श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. पूर्ण बघा श्लोक. श्लोक नाही ओळ. आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति. श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. म्हणा. आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति. श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. छान म्हणलात. फक्त पिये. हां. श्रुत्वा पिये यचा उच्चार आला पाहिजे. बघा. आश्चर्यवच्चैनमन्यः
चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् आश्चर्यवच् चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् छान म्हणा आश्चर्यवच् चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् छान आश्चर्यवच् चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् परत एकदा आश्चर्यवच् चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् पूर्ण श्लोक बघा आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनमाश्चर्यवद् वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् म्हणा आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनमाश्चर्यवद् वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् छान आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनमाश्चर्यवद् वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनमाश्चर्यवद् वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् छान आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनमाश्चर्यवद् वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् परत एकदा आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनमाश्चर्यवद् वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. दुसरा अध्याय 29वा श्लोक. आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम् आश्चर्यवद् वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. अन्वय असा आहे कश्चित् एनं आश्चर्यवत् पश्यति तथा एव च अन्यः एनं आश्चर्यवद् वदति अन्यः च एनं आश्चर्यवत् शृणोति श्रुत्वा अपि च कश्चित् एनं न वेद. आत्म्याविषयी वर्णन चाललंय, भगवंत अर्जुनाला सांगतायत हा आत्मा असा अद्भुत आहे की त्याच्याबद्दल कोणी सांगतं ते कसं सांगतं आश्चर्यवत. हा आत्मा कसा अद्भुत आहे त्याबद्दल भगवंत अर्जुनाला सांगतायत. मागच्या श्लोकापर्यंत तो कसा अच्छेद्य अदाह्य वगैरे 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 सगळे त्याचे गुण सांगितले. कितीही जरी सांगितलं तरीही तो आत्मा हा शब्दाच्या चिमटीच्या पलीकडे आहे. कोणी त्याला आश्चर्यासारखं पाहतं. आश्चर्यवत पश्यति कश्चिद एनम. कोणी याला आश्चर्य पाहिल्यासारखं पाहतात.
आश्चर्यवद वदती तथैव च अन्यः, तसंच अन्य कोणी त्याला आश्चर्य असल्यासारखं सांगतात, त्याच्याविषयी बोलतात. अन्यः च एनम आश्चर्यवत शृणोती, अन्य कोणी त्याला आश्चर्य असल्यासारखं ऐकतात. म्हणजे थोडक्यात हे काय बरं अद्भुत असं म्हणून पाहतात, हे काय बरं अद्भुत म्हणून त्याच्याबद्दल सांगतात, हे काय बरं अद्भुत असं म्हणत त्याच्याविषयी ऐकतात. थोडक्यात जेवढं त्याच्याविषयी बोलावं, ऐकावं, त्याला पाहण्याचा प्रयत्न करावा, तेवढं ते अद्भुत वाढतच जातं. ते रमल आहे. जेवढं पाहावं तेवढं प्रत्येक वेळा नित्य नूतन असं त्याच्यात काहीतरी गवसत राहतं. त्यामुळे आश्चर्य हे एवढंच त्याच्या बाबतीत बोलताना, पाहताना, ऐकताना हे व्यक्त करता येतं. व्यक्त मध्यानी भारत, ती सगळी महाभूत ज्या अव्यक्तातून निघतात, मध्ये दृश्य होतात आणि पुन्हा त्या अव्यक्तात विलीन होतात, ते अव्यक्त म्हणजे हा आत्मा आहे. हे सगळं ते आत्म्यामध्ये चाललंय. त्यामुळे याच्याविषयी जेवढं काही सांगावं, बोलावं, ऐकावं, पाहावं, तेवढं सगळं अद्भुतच आहे. पण याही पलीकडे जाऊन ते म्हणतायत की श्रुत्वापि एनम वेद न चैव कश्चित, असं जरी असलं तरी जे जे कोणी पाहतायत, बोलतायत, ऐकतायत, कोणालाही तो आत्मा कळत नाही. कारण ज्याला असं वाटतं की तो आत्मा मला कळला, त्याला आत्मा कळलेलाच नाही. कारण जो आत्म्याला जाणतो तो आत्मरूप होऊन जातो. आत्मरूप होऊन जातो म्हणजे काय? तो आत्म्याला वेगळं पाहत नाही, तो स्वतःच आत्मा होऊन जातो. जसं एका मोठ्या समुद्रामध्ये एक मासोळी राहत होती. त्या मासोळीचं पिल्लू तिच्या बरोबर होतं. त्या पिल्लाने आपल्या आईला, म्हणजे तो जो मादी मासा होता, त्याला विचारलं की बाबा आई, महासागर म्हणजे काय ग? गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनातला हा प्रसंग आहे, त्यांनी सांगितलेली गोष्ट आहे. आई हसली, म्हणाली अरे आपण सगळे महासागरच आहोत. नाही नाही, तो म्हणाला मला पाहायचा आहे महासागर, मी ऐकतो असा खूप मोठा असतो, मला पाहायचा आहे. आई म्हणाली अरे आपण सगळे त्या महासागरातच आहोत, आपणच महासागर आहोत. यातलं मर्म काय? जिथपर्यंत त्या महासागरातून त्या माशाला बाहेर काढलं जाणार नाही तिथपर्यंत तो त्याला पाहू शकत नाही. पाहण्यासाठी वेगळं व्हावं लागतं. पण आत्मा पाहण्यासाठी आपल्याला वेगळं व्हायला दुसरं अधिष्ठान उरतं कुठे, दुसरं आलंबन उरतं कुठे? आपण आत्म्याद्वारेच आत्म्याला पाहू शकतो. म्हणजे स्वतःच स्वतःला पाहू शकतो. पण ते पाहत असताना मी मला पाहतोय असं जर म्हणत राहिलो, मी मला पाहिलं असं जर कोणाला सांगत राहिलो, तर ते अज्ञानाचं लक्षण होतं. त्यामुळे जो कोणी मी बरंच काही ऐकलं, मी बरंच काही बोललो, मी बरंच काही पाहिलं, या अभिनिवेशात अडकतो, तो खरं तर काहीच अनुभवणारा असत नाही, तो बालमती असतो. म्हणून केनोपनिषदामध्ये त्या आत्मविद पुरुषाचं लक्षण करताना आणि अनात्मविद पुरुषाचं लक्षण करताना यस्या मतम तस्य मतम मतम यस्य न वेदसहा, ज्याला असं वाटतं की मला काहीच कळलं नाही त्यालाच खरं कळलं, आणि ज्याला असं वाटतं की मला बरंच काही कळलं त्याला काहीच कळत नाही. हेच तत्व आपल्याला इथे वेगळ्या शब्दात भगवंत सांगतायत. श्रुत्वा अपि एनम न चैव वेद कश्चित. एवढं सगळं ऐकून, पाहून, बोलून देखील ते पाहणारे, ऐकणारे, बोलणारे याला जाणत नाहीत, म्हणजे आत्म्याला जाणत नाहीत. इथे 29वा श्लोक पूर्ण होतो.